कारवाई करण्यात आली, परंतु ड्रग्ज प्रकरण थांबताना दिसत नाही। दर काही दिवसांनी हे ड्रग्ज प्रकरण मला असं वाटतं की पुण्याच्या दृष्टीनं निश्चित ह्या काही घटना घडल्या त्या चांगल्या नाहीत। आम्ही सगळ्यांनी सांगितलं आहे, माननीय याच्यात मुख्यमंत्री माननीय उपमुख्यमंत्र्यांनी स्वतः जातीनं लक्ष घातलं आहे, कारवाई होती आहे। मी त्यावेळेला माननीय पोलीस आयुक्तांना सांगितलं की आता याच्यात छोटी मोठी कारवाई नाही, ज्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये घडलं तिथले वरिष्ठ पोलीस निलंबित करा, त्यांच्यावर कारवाई करा। ते झालं। मला असं वाटतं की समूळ हे सगळं जर सगळं थांबवायचं असेल तर मी त्या संदर्भात सुद्धा स्वतः आयुक्तांशी सांगितलं की यासाठी एक स्वतंत्र कक्ष चालू करा, स्वतंत्र यंत्रणा लावा, मुळासकट जा, येतंय कुठून, वापरतंय कोण, आणतंय कोण, एकाला याच्यामध्ये सोडता कामा नये। ही भूमिका आम्ही सगळ्यांनी घेतली, मी घेतली आहे। पण मला एवढंच या निमित्तानं सांगायचं आहे की ह्या घटना घडल्या त्या नक्कीच चांगल्या नाहीत, पण कोणीतरी उठायचं आणि या शहराच्या संस्कृतीवरती, या शहराच्या मला वाटतं की आमच्या ह्या इतकी वैभवशाली आमची परंपरा आहे, संस्कृती आहे,